नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डिजिटल एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 5वी आणि इतरही स्पर्धा परीक्षांच्या दृष्टिकोनातून आजच्या व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणी गणित या विषयातील संख्याज्ञान भाग 4 यामध्ये चढता आणि उतरता क्रम या उपघटकावर आधारित आज आपण काही प्रश्नांचा या ठिकाणी सराव करणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी हा स्क्रीनवरचा जो प्रश्न आहे तो प्रश्न असा आहे की पुढील संख्या चढत्या क्रमाने लावल्यास मधोमध कोणती संख्या येईल. तर या ठिकाणी मित्रांनो, ह्या ज्या संख्या दिलेल्या आहेत एकूण 5 संख्या आहेत. 41,237, 40,273, 41,260, 42,106 आणि 41,238 ह्या अशा 5 संख्या आहेत आणि या 5 संख्या आपल्याला चढत्या क्रमाने लावायच्या. चढता क्रम आपण मागच्या इयत्तेमध्ये शिकलेलो आहोतच की लहान संख्येकडून आपल्याला मोठ्या संख्येकडे जायचं आहे. तर मित्रांनो, या 5 मधील सर्वात लहान संख्या कोणती आहे ती आपण आता पहिल्यांदा लिहिणार आहोत. ती आहे 40,273. ती या ठिकाणी आपण लिहून काढली. 40,273. यानंतर याच्यापेक्षा मोठी संख्या, आता याच्यापेक्षा मोठी संख्या आपण आता पुढे जाऊया. ही झाली याच्यातून. आता पुढची घेऊया. 41 नंतर आता पुढे पाहूया. तर ह्या जर आपण संख्या पाहिल्या तर 41, 41 आणि 41 अशा सुरुवात आहेत. तर याच्यामध्ये आता पुन्हा आपण या तिघांमध्ये आपण काय करूया, आता सर्वात लहान कोणती आहे ती पाहूया. तर 41,237, 41,260, 41,238. त्यामुळे आता साधारण दुसऱ्या क्रमांकाला ही संख्या येईल, म्हणजेच 41,237. यानंतर त्याच्यापेक्षा जरा मोठी तर 41,238. त्यानंतर जरा त्याच्यापेक्षा मोठी तर 41,260. 41,260 आणि आता शेवटची जी संख्या आहे ती आहे 42,106. ओके. तर मित्रांनो, या ठिकाणी या संख्या लिहून झालेल्या आहेत. आता आपल्याला बरोबर मधोमध असणारी संख्या शोधायची आहे. मध्ये तुमची गडबड असेल, बघा झाली असेल. या दिलेल्या संख्यांमध्ये सुद्धा काही विद्यार्थी यातील मधोमध संख्या शोधून काढत असतील. तर नाही, या संख्यांचा आपल्याला चढता क्रम लावायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला मधोमध असणारी संख्या शोधून काढायची आहे. तर आता मित्रांनो पहा, आपण मधोमध संख्या काढतोय. तर सर्वात एकदम मधोमध असणारी संख्या जी आहे, आपण दोन्ही बाजूने काय करूया, असं कट करायचं आहे. इकडून इकडून बघा, इकडून 2 केले, इकडून 2 केले, मध्ये ही संख्या राहिलेली आहे. ती संख्या आहे 41,238 आणि 41,238 हे जे पर्यायामध्ये देण्यात आलेले आहेत, पर्याय क्रमांक 1, पर्याय क्रमांक 2, पर्याय क्रमांक 3 आणि पर्याय क्रमांक 4. चौथा पर्याय जो आहे 41,238 हा पर्याय बरोबर आहे आणि तोच पर्याय आपण काय करायचा आहे, उत्तरपत्रिकेमध्ये रंगवायचा आहे. लक्षात आलं मित्रांनो? चूक लक्षात आली का अगोदर, की या दिलेल्या संख्यांमधून आपल्याला शोधायची नाही, तर या संख्यांचा आपल्याला आधी चढता क्रम लावायचा आहे किंवा उतरता क्रम दिला असेल तर उतरता क्रम लावायचा आहे आणि त्यानुसार काढायची आहे. आता कधी कधी असंही विचारलं असेल, शेवटून दुसरी संख्या कोणती, सुरुवातीपासून तिसरी संख्या कोणती, असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो. आता यावर आधारित आणखी एक थोडंसं जरासं याच्यापेक्षा जरासं वेगळं असणारं आपण आता उदाहरण पाहूया. पहा बरं स्क्रीनवर काय उदाहरण आहे. तर पुढील संख्या उतरत्या क्रमाने लावल्यास पहिल्या व शेवटच्या संख्येची बेरीज किती. बघा काय विचारलं आहे मित्रांनो. तर पुढील संख्या उतरत्या क्रमाने, म्हणजे या संख्या ज्या दिलेल्या आहेत संख्या त्याच आहेत, आपण मागच्या उदाहरणामध्ये पाहिल्या त्याच संख्या आहेत. तर या संख्यांचा उतरता क्रम लावायचा आहे. याची आणि याची
किंवा ही पहिली आणि ही शेवटची संख्या याची बेरीज करायची नाही किंवा यांच्यातला फरक काढायचा नाही, हे लक्षात घ्या. तर या संख्यांचा आधी काय करायचं आहे, आपल्याला उतरता क्रम लावायचा आहे. आणि उतरता क्रम लावल्यानंतर त्यांच्यातील जी पहिली संख्या आहे त्यांच्यातील जी शेवटची संख्या आहे याची आपल्याला बेरीज करायची आहे. हे नीट समजून घ्या. खूप सोपी प्रश्न असतात, परंतु काही मित्र जे आहेत ते खूप गडबड करतात आणि हे उत्तर चुकवतात. तर तसं बाळानो करायचं नाही. लक्षात घ्या. आता आपल्याला या संख्यांचा काय करायचं आहे, उतरता क्रम लावायचा आहे. मग आता उतरता क्रम लावूया. तर याच्यातील सगळ्यात मोठी संख्या अगोदर कुठली आहे ती शोधून काढूया. तर मोठी संख्या बघा 40, 41, 41, 42, 41. म्हणजे आता आपल्याला लक्षात आली ही मोठी संख्या म्हणजे ही पहिली येणार 42,106. यानंतर पुढची त्याच्यापेक्षा जरा लहान, पहा बरं कोणती येईल, तर ही येईल 41,260. त्याच्या पुढे कोणती येईल पहा बरं, ही येईल 41,238. त्याच्यानंतर पुढची येईल, ही येईल 41,237. त्याच्यानंतर तर शेवटची संख्या ही राहिली सर्वात लहान 40,273. आता आपला उतरता क्रम हा पूर्णपणे लावून झालेला आहे. आता काय करायचं आहे, तर याच्यातली पहिली संख्या ती ही आहे, याच्यातली शेवटची संख्या ती ही आहे. आता या दोन संख्यांचं आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला आता बेरीज करायची आहे. काय करायची आहे, बेरीज. मग करूया बेरीज. पहा बरं 42,106 अधिक 40,273. करा बेरीज. 6 आणि 3 9, 7 आणि 0 7, 2 आणि 1 3, 0 आणि 2 2, 4 आणि 4 8. किती उत्तर राहिलं आहे मित्रांनो, 82,379. कुठं आहे बरं हे उत्तर, तर या ठिकाणी आहे. आता तुम्हाला एक गंमत दाखवू का, बघा पाहायचं आहे, पाहूया. बघा बरं तुमचं उत्तर कशा पद्धतीने चुकू शकतं घाई गडबडीमध्ये. हे वाचलत नाही, ह्याच संख्यांचं तुम्ही हे केलं. बघा 40,273, 40,273 पहिली संख्या. 41,238. बघा बरं काय होतं इथे. 3 आणि 8 11, हातच्याला 1. 7 आणि 3 10 आणि 1 11, हातच्याला 1. 2 आणि 2 4 आणि 1 5 1 8. किती झाले बघा 81,511. उत्तर आहे. हे बरोबर आहे का उत्तर, नाही, हे चुकीचं आहे. पण तुम्हाला तुमचा कॉन्फिडन्स एवढा वाढलेला असतो, नाही हेच उत्तर बरोबर आहे. तसं नाही, आपल्याला उतरता क्रम लावायचा आहे अगोदर आणि त्यानंतर त्यातील पहिली आणि शेवटची संख्या शोधून काढायची आहे, तरच आपलं हे उत्तर बरोबर येईल. नाहीतर आपण एवढी मेहनत करून सुद्धा उत्तर आपलं चुकणार आहे. त्यामुळे उदाहरण मी प्रत्येक वेळी सांगतोय, प्रत्येक उदाहरणामध्ये सांगतोय की आपल्या चुका देखील काय होणार आहेत आणि आपल्याला नेमकं काय समजून घ्यायचं आणि अपेक्षित आहे. यानंतर आणखी एक उदाहरण पाहूया. पहा उदाहरण. तर मागच्या वर्षी म्हणजे फेब्रुवारी 2023 ला विचारलेला हा प्रश्न आहे 5वी शिष्यवृत्ती परीक्षेला. तर पुढील संख्या उतरत्या क्रमाने मांडा. या ज्या संख्या दिलेल्या आहेत त्या काय करायच्या आहेत, उतरत्या क्रमाने मांडायच्या आहेत. शेवटून येणाऱ्या दुसऱ्या व चौथ्या संख्येमधील फरक काढल्यास दशकस्थानी कोणता अंक येईल. खूप सोपं उदाहरण आहे, परंतु काय केलेलं आहे, असं गोल गोल फिरवून आपल्याला काय केलेलं आहे, थोडंसं अवघड करण्याचा प्रयत्न केलेला आहे, परंतु खूप सोपं उदाहरण आहे. उतरत्या क्रमाने मांडायच्यात. आपण दुसऱ्या उदाहरणामध्ये देखील मांडल्या होत्या त्याच संख्या आहेत.
तर उतरत्या क्रमाने मांडूया. 42,106 याच्यातील ही मोठी संख्या आहे. उतरत्या क्रमाने मांडू, त्यामुळे पहिल्यांदा मोठी संख्या, त्याच्यानंतर 41,260 ही संख्या येईल. त्यानंतर 41,238 ही संख्या येईल. त्याच्यानंतर 41,237 ही संख्या येईल आणि 40,273 ही संख्या येईल. बरोबर आहे. आता काय म्हटलंय बघा, हे झालं आपलं मांडून. शेवटून येणारा दुसरी संख्या, शेवटून येणारी दुसरी कोणती आहे? शेवटून दुसरी, शेवटून म्हणजे इकडून, ही दुसरी, ही पहिली, ही तिसरी, ही चौथी आणि ही पाचवी. बरोबर आहे. शेवटून येणारी दुसरी संख्या 41,237. चौथी संख्या कोणती आहे ती? 41,260. ज्यांच्यातलं आपल्याला काय काढायचं आहे? तर फरक काढायचा आहे. फरक काढूया. फरक 41,260 वजा, फरक म्हणजे वजाबाकी. लक्षात ठेवायचं आहे, फरक विचारला कुठल्याही उदाहरणामध्ये तर त्या ठिकाणी आपल्याला काय काढायचं आहे? वजाबाकी करायची आहे. करूया वजाबाकी. आता 0 आहे, इकडून घेतलं आपण दशकाकडून, इथे 5 राहिले, 10 झाले, 10तून 7 गेले, 3 राहिले, 5तून 3 गेले, 2 राहिले, 2तून 2, 0 0 0, किती राहिले? 23. आता 23 ही संख्या आपल्याला मिळालेली आहे, ती म्हणजेच दुसऱ्या आणि चौथ्या संख्येतील फरक हा मिळालेला आहे. आता या उत्तरातील दशक स्थानी असणारा अंक कोणता आहे बरं सांगा? दशक स्थानी एककला 3, दशकला 2, म्हणजे 2 हा अंक दशक स्थानी येईल. आता इथे आपण उत्तराकडे जायचं आहे. पर्यायांमध्ये पर्याय क्रमांक 1 4, पर्याय क्रमांक 2 3, पर्याय क्रमांक 3 2, पर्याय क्रमांक 4 9. म्हणजेच या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 2 हे उत्तर आपलं बरोबर आहे. त्याच्यामुळे 3 हा पर्याय आपण काय करायचा आहे? रंगवायचा आहे. आता आपली चूक पुन्हा जर पाहिली तर आपण समजा शेवटून दुसरी आणि शेवटून चौथी या संख्यांची जर आपण वजाबाकी केली तर उत्तर दुसरं कुठलं तरी येण्याची शक्यता असते. त्यामुळं काळजीपूर्वक या चढता आणि उतरता क्रम यावर आधारित जी काही उदाहरणं असतात ही अत्यंत सोपी असतात आणि ती आपण अचूकपणे ओळखून काय करायची आहेत? सोडवायची आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओच्या चौथ्या भागामध्ये आपण सर्वजण सहभागी झालात, त्याबद्दल आपण सर्वांचं या ठिकाणी मी सुरुवातीला आभार व्यक्त करतो. आणि या व्हिडिओची जी यूट्यूब लिंक आहे ती लिंक आपण व्हॉट्सअपच्या माध्यमातून किंवा इतरही सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण इयत्ता 5वी आणि इतरही स्पर्धा परीक्षेसाठी जे विद्यार्थी प्रविष्ट झालेले आहेत त्या सर्वच विद्यार्थ्यांपर्यंत ही लिंक पोहोचवा. आणि पुढच्याही भागामध्ये आपण अशाच प्रकारचे काही नवनवीन व्हिडिओ आणि बोर्ड परीक्षेला जे काही प्रश्न विचारलेले आहेत त्यावरही आधारित काही प्रश्न या ठिकाणी आपण त्याचं सोल्युशन या ठिकाणी पाहणार आहोत. तर आपणा सर्वांना परीक्षेसाठी शुभेच्छा. अशाच प्रकारची काही उदाहरणं आपण देखील इतरही संदर्भ साहित्याचा उपयोग करून सोडवायचे आहेत. धन्यवाद.